सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले. 2020 मध्ये सुट्टीच्या दिवशी काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वितरणात अनियमितता झाल्याचा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी तब्बल 40 लाख रुपयाची मागणी करण्यात आल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहे. या कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ प्रजासत्ताक समाज भारत पार्टी कर्मचारी कामगार संघाने 9 जूनपासून मुंबईच्या आझाद मैदानावर 90 कर्मचाऱ्यांसह बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र या आरोपावर संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप बाजू समोर आलेली नाही. अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे. आणि काय भ्रष्टाचार झाला याच्यावर माहिती? सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड अंतर्गत एकतर नांदेड डिव्हिजन, भोकर डिव्हिजन आणि देगलूर डिव्हिजन या 3 डिव्हिजनला आपल्या महाराष्ट्र सरकारनं 38,94,000 रुपयाची रक्कम दिली होती. दुसरा आणि चौथा शनिवार या सुट्टीच्या दिवशी काम केल्याचा मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये. तर शासनानं दिलेले जे 38,94,000 रुपये जे आहेत हे यांनी काही लोकांना वाटप केले आणि काही लोकांना वाटप केले नाहीत. त्याच्यामध्ये नांदेड डिव्हिजनमध्ये 65 लोकांना पैसे मिळाले नाही. त्यांनी 206 लोकांना वाटप केल्याचं रेकॉर्ड तयार केले, परंतु प्रत्यक्ष 65 लोकांना त्याच्यात पैसे मिळालेच नाही. तरी त्यांची नावं आहेत त्याच्यामध्ये की यांना आम्ही पैसे दिलेत म्हणून. हा फ्रॉड आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं. आणि दुसरी गोष्ट 2020चं प्रकरण आहे, पण 2020 पासून यांनी शासनाला त्या पैशाचा हिशोब दिला नाही, रेकॉर्ड ऑडिट केलं नाही त्याचं. आणि शासन आज 2026ला म्हणते की तुम्ही 2020च्या पैशाचा हिशोब का दिला नाही आणि ते पाठवून द्या म्हणून. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे. आम्ही 2024ला 90 कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये दुसरा आणि चौथ्या शनिवारचं परिगणना करून डिपार्टमेंटच्या माध्यमातून आमची मागणी पाठवली होती. त्यामध्ये 13,92,000 रुपये आमचे पूर्वीचे दिलेले त्या डिपार्टमेंटनं कपात करून 7,90,00,000 रुपयाचं मागणी शासनाकडे पाठवलेली आहे. आणि ती आमची मागणी 3 महिन्यामध्ये शासनानं पूर्ण करणं असं बंधनकारक असताना आज 2 वर्षापासून ही मागणी मान्य केली नाही. आमचे पैसे आम्हाला दिले नाहीत. आता शासनाचं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला 38,94,000 जे आधी पूर्वी दिले होते त्याचाच हिशोब तुम्ही आजपर्यंत दिला नाही, तर आम्ही आता तुम्हाला नव्यानं पैसे कसे देणार. आणि त्या ठिकाणी जे आवर सचिव आहे रणजित आहिरे म्हणून या नावाचा आवर सचिव आहे, ज्याची शेवटची सही होणं बाकी आहे. तो आम्हाला म्हणतो की रिटायर कर्मचाऱ्याकडून तुम्ही पैसे जमा करा आणि मला 40 लाख रुपये द्या, तुमचं काम करून देतो. अशा मोठ्या अमाऊंटची मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या सर्व कामाची आणि त्यांच्या हातावर झालेल्या सर्व कामाची, त्यांच्या चल संपत्तीची चौकशी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे. आम्ही दिनांक 9 जून 2026 रोजीपासून आझाद मैदान मंत्रालय मुंबईच्या विरोधामध्ये, म्हणजे मंत्रालयातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी हे आमचं आमरण उपोषण आहे. 90 कर्मचाऱ्यांचं 90 कर्मचारी हे आमरण उपोषण करणार आहेत. याच्यामध्ये अगोदरच न्यायालयामध्ये याचिका होती दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची. न्यायालयानं याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे की कर्मचाऱ्याच्या बाजूने निर्णय दिला आणि न्यायालयानं सांगितलं की 1980-81 पासून ते कर्मचारी सेवानिवृत्त होईपर्यंत, म्हणजे रिटायर होईपर्यंत यांना वर्षातून 45 दिवस ग्राह्य धरून यांना कालेलकर कराराच्या नियमाप्रमाणे दुप्पट करून त्या पैशाला, म्हणजे एका वर्षात 3 महिन्याची पगार देण्याचं न्यायालयानं आदेशित केलेलं आहे. या संदर्भामध्ये ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयानं शासनाची याचिका फेटाळून लावली आणि त्यांना सांगितलं की उच्च न्यायालयानं जे आदेश दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करा. तरी सुद्धा हे करत नाहीत आणि यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये यांचे भ्रष्टाचार यांनी करून ठेवलेले आहेत. आमच्या पैशाला अडचण